कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर मी आज विचार केला की चला आपण असाच ब्लॉग चालू करूया. काय करायचं आहे आज आज आम्ही विचार केला की चला आपण रिव्ह्यू व्हिडिओ करूया. कसला रिव्ह्यू आहे तर आज मी विचार केला की चला चीप आणि एक्सपेन्सिव्ह फूड आयटम्स त्याच्यामध्ये आपण रिव्ह्यू करूया. बघूया कसं वाटतं की ऍक्च्युअली चीप वाली गोष्ट चीप आहे आणि एक्सपेन्सिव्ह वाली गोष्ट एक्सपेन्सिव्ह आहे की नाही. म्हणजे मला असं वाटतं की चीप गोष्ट जर चीप मध्ये आपल्याला चांगली वाटत असेल तर एक्सपेन्सिव्ह गोष्ट घ्यायची गरज नाहीये. बट तरीही एक्सपेन्सिव्ह गोष्टी का बनल्यात? अमिरांचे चोचले म्हणून. माझे हे असतात ते कधी कधी चोचले, म्हणून मी जातो एक्सपेन्सिव्ह कडे. कारण की आय डोंट नो वाय आय एम अट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट इज वाय. सो म्हणून मी विचार केला की चला आपण काय काय प्रोडक्ट्स आणले आहेत मी ते मम्मी आणि मी बघणार आहे. सर्वात पहिली गोष्ट मी जी आणलेली आहे रिव्ह्यू करण्यासाठी दॅट इज पाणी. जल ही जीवन आहे. तर हे आहे एक्सपेन्सिव्ह वॉटर आणि हे आहे चीप वॉटर. आपलं आपण जे रोज पितो ते चीप वॉटर आहे. आणि ह्या दोघांची प्राइस सांगण्याच्या अगोदर आम्ही पहिला टेस्ट करून घेऊया. ठीक आहे. तो पहिला आपण चीप वॉटर टेस्ट करूया. चिप म्हणजे मी पाणी पिण्याच्या नंतर मम्मी बोलते चीप म्हणजे काय? चीप म्हणजे स्वस्त, रिफ्रेश. आणि आपल्या मडक्यातलं चांगलं लागतं. एक्सपेन्सिव्ह वॉटर पिऊन बघू ना. हे एक्सपेन्सिव्ह पॅकेजिंग आहे म्हणूनच जास्त पैसे आहेत की ऍक्च्युअली पाणी कुठून तरी आणतात हे लोक. लवकर कळेल. इट इज मिनरल वॉटर. त्याच्यापेक्षा हे मला वेगळं असं वाटलं बोरिंगचं पाणी आहे. बोरिंगचं पाणी. गद्दारी कर बे. 500 रुपयाला बोरिंगचं पाणी विकतात. हे आहे 500 रुपयाचं आणि हे आहे 20 रुपये. पण आपण रोज पाणी पितो, आपल्याला पाण्याची चव माहिती आहे ना. ते खरंच बोरिंगचं पाणी वाटलं मला. आणि त्याच्यापेक्षा कडवट हे पाणी लागलं म्हणून मी बिसलरी पित नाही. गार असेल तरच पिते, म्हणजे ते जाणवत नाही आपल्याला. हे करे भाई हे करे. मला असं वाटतं आहे कारण की ह्याच्यामध्ये ऍडेड मिनरल्स असतात. हे नॅचरल मिनरल्स, हे नॅचरल पाणी ती लोक डायरेक्ट मडक्यातलं आपलं नॅचरल असतं ते. आणतात, डोंगरात आणतात, कळलं, आणि त्याला प्युरिफाय करतात. देखो इन्हें ये है ओस की बूंदे. म्हणून हे प्युरिफाय वेगळं करतात. लागलं. म्हणून तर हे खूप शुद्ध पाणी आहे. पण तुझं पॉइंट विनर कोण आहे? मला दोन्ही पण नाही. दोन्ही पण नाही. नाही. माझ्यासाठी हा एक्सपेन्सिव्ह वाला विनर आहे. मला खूप माझं चांगलं मडक्यातलं पाणी आहे. पाणी खूपच भारी वाटत होतं मला हे. सो आय डोंट नो वाय. माझे तोतले असतात म्हणून मला हे पॅकेजिंग पण एस्थेटिक आहे म्हणून मला हे पाणी आवडलेलं आहे. मला तर आपलं मडक्यातलंच बरं आहे बाबा पाणी. सो आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे काहीतरी फळ. डोळे बंद कर. मी तुला डोळे बंद करायला हे बोलतो. परत एकदा बघ बोलला. ठीक आहे? बंदच आहे आता डोळे. डोळे बंद करूनच बोल की हे हा. कुठलं फळ आहे. केळ. मग आता एवढं इझी आहे की लगेच तुला गेस करताना आलं. सो मी विचार केला की चला आपण हे फळ मागूया. हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हे काय? ठीक आहे. तर मग मी विचार केला की एक्सपेन्सिव्ह हे अमीर लोक हे फळ खातात का हे आपल्याला बघायचं आहे. बघ बघ. अरे डोळे उघड, बघ बोललो मी. ते पण केळच आहे. हा बट लाल केळ आहे. अमीरवाले लोक खातात. हा. आता लाल केळ कधी बघितले नाही तर काय माहिती. आपलं नॉर्मल केळ की हे एक्सपेन्सिव्ह केळ, लाल केळ चांगलं लागतं. हे आता एक्सपेन्सिव्ह आहे. नॉर्मल केलं आपल्याला माहिती आहे ते उघड. मी तर रोज खातेच. ओ माय गॉड. काय शुगर पेशंट आणि रोज केळ मग खाते. केळ नाही कच्चं खायचं. कच्चं जरासं कच्चं खाते, कारण डॉक्टर लोक बोलतात थोडं कच्चं केळ इज द बेस्ट फ्रूट आहे केळ. बेस्ट फ्रूट आहे. बेस्ट. मस्त गोडगोड आहे. आता हे बघ, केळ लाल फळ, लाल केळ आतमध्ये पण लाल असेल का? कोणी मी सांगते आपण काय जर तिकडे लाल बघितलं, असलं ना. पण खाल्लं नाही. फन होगा फन. की असं- हे फुटतच नाहीये. तुझ्या काकाने असं कधी उघडलं होतं का? खोल बघू, खोल. स्वतःला नाही उघडलं. तुला पण कुठे उघडतंय? सूर्य आहे ना. ठीक आहे. हा पण आपलं पटकन उघडतं ना असं. ओ माय गॉड. सीताफळ सारखं लागतं. जरा जास्तच केळा हा मोठा आहे. वाय. हा वास सुगंधी टाईप येतो. खाऊन तर बघ आपलं कच्चं केळ असतं ना कसं तसं लागतं. लागतं. वाय. देवाने अशी फळं का बनवली जर दोघी सेमच लागतात? मग कलर विच कलर डू यू वॉन्ट? हा, काय फरकच नाही. जे आपलं कच्चं असतं तेच लागतंय. मी खूप डिसअपॉइंट झालो. मला असं वाटलं की एकदम चांगलं असेल, स्ट्रॉबेरीचा जरा फ्लेवर असेल. नाही सॉरी, असंच बोलतोय. नाही, हे फुल पिकलेलं आहे. हे मी जसं आता बॅगेमध्ये बघितलं मला खूप एक्साइटमेंट झाली की काहीतरी वेगळं लागणार हा, नाही, आहे. पण हे नॉर्मल पचपचीत केळ्यापेक्षा लागतंय. पण पचपचीत पचपचीत लागतंय. लागतंय. सो आपलं गोड-गोड होतं. इज क्लिअरली नॉट द विनर. ओके, आपलं चीप केळं इज हा, बेस्ट. स्वस्तातलं आपलं चीप चांगलं. केळं इज बेस्ट. केळं खाऊन झालं त्याच्यानंतर मी विचार केला की चला आपण दूध वरती जाऊया. तर हे आहे 2 प्रकारचे दूध. बरोबर, दूध तर गायच देते. सगळ्या गाय लोकांचं सेमच असतं, कोणाचं काय वेगवेगळं फ्लेवर काय नसतं. असतं ना. मैंने सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. म्हशीचं पण दूध असतं.
पण हे गाईचं आहे, हे दोन्ही गाईचं दूध आहे. पण मग तेच बोलतो ना, दोन्ही गाईचं दूध एकच असणार ना की एकच वेगवेगळं फ्लेवर असेल हा. दुधाला? नाही एकच असणार. मी तो पण ते पितो. ऍक्च्युली दोन्ही वेगवेगळे टेस्ट करतात हे मला रिअल वाटलं. आणि हे जरा दूध थोडं दूध नाही वाटत आहे ना. हा, थोडं वेगळं वाटलं. पण आम्ही शाळेत पियालेलं आहे ना, आम्हाला तेव्हा जुन्या काळात मिळायचं ना दूध, तर हे सेम तसं लागतंय. सेम दूध दूध. हा दूध. कारण की हे मी पियालो तर ह्याच्यामध्ये ना जर असं वाटतं दिस इज पावडरिश फ्लेवर वाटतंय, पावडरिश. असवतात. काय म्हणू कारण हे मी पियाली ना तर सेम ते टेस्ट मला आठवली पटकन, जे आम्ही तेव्हा बाटलीतनं दूध द्यायचे ना आणि आम्हाला. ह्याचा वास मी घेतोय ना, दूध एकदम दूध वास येतोय, ह्याचा दुधासारखा वास नाही येतोय. तर हे आहे एक्सपेन्सिव्ह दूध आणि हे आहे स्वस्तवालं दूध. हे 20 रुपये किती 23 रुपयाचं दूध आहे आणि हे कितीचं दूध आहे विचार कर. कितीचं? 300 रुपये. म्हणून रिअल आहे ते. हे 300 रुपयाचं दूध आहे आणि हे बापरे, मग 300 रुपयाची चहा म्हणजे ती चहा कितीची झाली? का असं करतात बाई? हा? दूध रिअल. कलयुग आहे आय नो, बट एवढं मनावर नाही घ्यायचं ब्रँड. हा. तो आता मी इकडे मागवलेले आहेत 3 प्रकाराचे ब्रेड्स. सो ह्याच्यामध्ये पण 2 चीप आहेत, म्हणजे असं चीपेस्ट, चीप, एक्सपेन्सिव्ह असं आहे. आता माहिती नाही माझी इंग्लिश चुकली की नाही, बट ते असं मागवलेलं आहे. दिसून तर तुम्हाला कळतच असेल की कुठलं चीप आहे. ओके, मग आपण पहिलं तेच खाऊया. तो हा आहे व्हाईट ब्रेड. White. एकदम म्हणजे फुल ऑन मैदा, फुल ऑन फॅट्स, फुल ऑन शुगर. हा बघ, हा पेपर सारखा फाटत पण नाही. मी आता 37 डेज चॅलेंज मध्ये आहे म्हणून मी एवढूसच खातो आहे. तू बिंदास खा. नाही का म्हणून? दुधामध्ये बुडवून खायचं आहे, नाही. पण हा एवढा खास नाही लागत आहे. हा असं वाटतं की पेपर खातोय आपण, म्हणजे जरा सॉफ्ट पेपर खातोय असं वाटतं. नाही, पण कडवट पण लागलं मला. दिस इज क्लिअरली वाय इट इज चीप. दिस इज एक्सपेन्सिव्ह मध्ये येतो की नाही येत आय डोंट नो, बट हा पण चीप मध्येच येतो. बेटर दॅन दिस. हा, त्याच्यापेक्षा चांगलं आहे. हा वर्स्ट. ह्याची आफ्टर टेस्ट खूपच खराब आहे. मला बिलकुल नाही आवडलं ह्याची आफ्टर टेस्ट. बट खाताना ऍटलीस्ट यू नो की इट इज हेल्दी दॅन दिस. पण एक्सपेन्सिव्ह 100च्या वरती आहे. हा सर्वात एक्सपेन्सिव्ह ब्रेड आहे आणि हा गट हेल्दी पण आहे. कारण की गट हेल्दी बोलल्यावरती तुम्हाला कळालं असेल इट इज सावडो म्हणून. सावडो. ओ माय गॉड, आय कॅन फील द रिचनेस. पण तू तर बोलला चॉकलेटी खात नाहीत. हे काय आहे? ऑलिव्ह ऑइल अँड रोजमेरी बेस्ट आहे हा सार्डो. बेस्ट आहे. मम्मीला बिलकुल पण नाही आवडणार आहे मला नाहीच आवडलं. मला मीठ लागतंय. बट हा सर्वात चांगला गट हेल्दी आहे म्हणजे हा सार्डो. तर तुझ्यासाठी कोण जिंकला याच्यातला? मधला माझ्यासाठी हा सार्डो जिंकला. सार्डो ऍक्च्युली हा खूप भारी लागत होता. रोजमेरीची टेस्ट मला भरपूर आवडली म्हणून खूप आवडला मग मला. आंबट का हे भाई ह्याचे एकदा आफ्टर टेस्ट ह्याची कडू होती. ह्याचं तर काहीच ते taste तर नव्हती. नकोच. पेपर होता मधला पेपर. ठीक आहे, मधला सँडविच बिनविच करून खायला चांगला आहे. सो आता जरा अशी गोष्टी आपण हेल्दी खाल्लेलीच आहे. ओके, आता काय? तर आता अनहेल्दी कडे जाऊया की नको? जाऊया ना, थांबा. सो आता नेक्स्ट एक्सपेन्सिव्ह गोष्ट काय आहे? कुरकुरे आहे. हे सर्वात चीप वाली गोष्ट मागवलेली आहे आणि एक्सपेन्सिव्ह गोष्ट मागवलेली आहे. इम्पोर्टेड गोष्ट मागवलेली आहे जी इंडियामध्ये अमीर लोक हेच खातात. दॅट इज चीटोस. आता आपल्याला बघायचं आहे की कुठला ऍक्च्युली वर्थ इट आहे त्यांच्या चीप आणि एक्सपेन्सिव्हच्या क्वालिटीसाठी आणि पैशासाठी. ठीक है, हा है 20 रुपयाचा आणि हा आहे कितीचा? वीडियो में देखने का, लाइक करने का, सबस्क्राइब करने का एंड हाइप करने का. मला चष्मा लावावा लागेल. ह्याच्यावरती लिहिलेलं आहे चीटोस क्रंची मेड विथ रिअल चीज. आय डोंट थिंक सो. खाऊन बघूया. मला एक यांचं आवडतं की हे अमेरिकेचे प्रोडक्ट असे मिळतात. किती कन्व्हिनियंट आहे. कळतंय रिचनेस, कळते माझ्या हातामध्ये उडायचं रिचनेस ठीक. दिसतानाच कळतं की ह्याच्यामध्ये नो एक्स्ट्रा मसाला, नथिंग. माझं 37 डेज चालू आहे म्हणून मी जास्त नाही खात आहे. आम्ही घरी बनवतो ते कुरवडी बरी लागते, तशीच लागते. पण ही फक्त ते तिखट मीठ. हा ठीक आहे, चल. मला पण कुरवड्या भरपूर आवडतात. हा, कुरवड्या तशी इज द same एक्सपेन्सिव्ह लागते ना गोष्ट. पण. मला जी आवडते मनाने एक्सपेन्सिव्ह आहे ती गोष्ट माझ्यासाठी. सेम ठीक लागते आहे. कुरवडी. नाही हा. चीजची टेस्ट बघ किती रिअल चीज वाटतं हे. सो ही एक्सपेन्सिव्ह गोष्ट ऍक्च्युली वर्थ इट आहे एक्सपेन्सिव्ह बोलायला. ओके. आता ही आपण चीप वाली गोष्ट खाऊया जी मला खूप आवडते. बघ कसा फोडलंय. ओ माय गॉड. प्रयत्नच नाही केला मधून फोडायचा. तो अमेरिकन वाला म्हणून बरोबर असं कारण फोड. की तो फुटतोच असा. हे फुटत अरे पण तरी पण इथनं फोडायचं ना, साईडनी फोडून कसं दाखव कर- तुला. हे बघ, तुम्हाला माहितीच आहे हा ओजी गोट फ्लेवर मी मागवलाय.
सो हा खूपच बेस्ट लागतोय चीटोसपेक्षा. तर कळतं एक्सपेन्सिव्ह आणि चीप, बट इट इज नॉट चीप. ओके, हे मला खूप आवडलं चीटोसपेक्षा. सो माझ्यासाठी या राऊंडमध्ये हे जिंकलेलं आहे. हे खूप कुरवडी मी comforting- बोलली ना, कुरवडी. हे खूप कम्फर्टिंग आहे. माहिती आहे, असं वाटणार नाही की आपण गिल्टी आहे. असं खाताना गिल्टी नाही वाटणार. म्हणजे जेवताना 10 घेऊ रुपये, शकतो. 10 रुपये 100 रुपये असं वाटणार. जेवताना घेऊ शकतो कुरवडी म्हणून. हे जेवताना घेते कुरवड्या म्हणून. तो लेट्स गो हेल्दी अगेन. ओके, लेट्स गो हेल्दी अगेन. म्हणून नेक्स्ट प्रोडक्ट आहे ऍपल्स. आणि तुम्ही बघूनच सांगू शकतात की कुठल्या वाला रिच आहे, कुठल्या वाला एक्सपेन्सिव्ह आहे. सॉरी, कुठल्या वाला चीप आहे आणि कुठल्या वाला एक्सपेन्सिव्ह आहे, हे आपण बघूनच बोलू शकतो. सो हा ऍपल आहे चीप आणि हा ऍपल आहे एक्सपेन्सिव्ह. हे अमीर लोक खातात, अमीरांची चोचले. ऍपल असतो, ऍपल मध्ये काय दोन्ही करायचं? सेम तर दिसतं. त्याचा आकार छोटा आहे, त्याचा मोठा आहे. काय नाही झालं. आपली कापायला पण Oh त्याला my डाग God. नाही आहे बघ. ओ माय गॉड, त्याला डाग नाही. क्लोरीन सारखा वास येतो. गद्दारी कर बे. हा ऍक्च्युअली क्लोरीन सारखा वास येतो. जेव्हा आपण स्विमिंग पूल मध्ये डुबुक करतो आणि जो असा वास येतो, एकदम पंजेंट, एकदम वेगळा वास, तसा येतो. पहिला चीप वाला का, ओ माय गॉड, शिमला. गोड तर लागतोय, फक्त डाग आहे एवढं. 15 होते पण टाक असतात. हा गोड आहे. ऍपल भरपूर चांगला लागतोय. चीप असला तरी काही हरकत नाही, खूप चांगला गोड आहे, लागतोय. गोड. हा फक्त 100 रुपयाला एवढे पीसेस भेटलेत, खूप पीसेस भेटले, 5-6 पीसेस आहेत. आणि हा 200 रुपयाचं एक घेऊन. 200 रुपयाचे 2 आहेत ऍपल. म्हणजे 100 रुपयाला 100 रुपयाला एक ऍपल. कसला तरी वास येतो. वॉशिंग्टन डीसीचा ॲपल आहे हा, अमेरिकाचा ॲपल आहे. सो मी आता इकडनं एक बाईटमध्ये तुम्हाला सांगू शकतो, भारत महान आहे आपला. हा शिमलाचा ॲपल भले चीप असला तरी सर्वात बेस्ट आहे. बेस्ट. खूप गोड लागतोय, चांगला गोड गोड लागतोय, लागला. एकदम हा, बेस्ट. नाही एवढं गोड What लागलं is नाही. this? हे फक्त आणि पल्प आहे. चावलं की वास येते. खायला असं वाटतं, हा, हे बघा. काहीतरी खायला असं वाटतं, औषधासारखं वाटतं. खायला असं वाटतं की एकदम शांत, एकदम असं स्मूथली कट होतोय, बट टेस्ट मग तेच सांगते, पावडरी सारखं औषधासारखं वाटतं. पण आपलं मग बेस्ट आहे. मग आपलं चीप वाला बेस्ट आहे. इट इज नॉट चीप एनिमोर, इट इज एक्सपेन्सिव्ह. हा, दिस इज बरोबर चीप. आहे. आता नाव वी आर टू द एंड ऑफ द व्हिडिओ. आता मी विचार केला की चला आता आपण एवढं सगळं खाल्लेलं आहे, एवढं भयानक काहीतरी आपण खाल्लेलं आहे, सो आपल्याला तोंडाला आपल्याला रिफ्रेशिंग वाटलं पाहिजे की नाही, म्हणून मी मागवलेलं आहे मिंट. हे आहे चीप वालं मिंट, हे आहे एक्सपेन्सिव्ह वालं मिंट. तुम्ही एक्सपेन्सिव्ह मिंटचा तुम्ही आवाजच बघू शकता की हाऊ इट इज एक्सपेन्सिव्ह. गोळ्या डबीत. मे बी हे 20 रुपीजचं आहे आणि हे आहे महाग. 100 रुपये वगैरे असणार. मला 200 रुपये. एवढं महाग. हे 250 रुपयाचं आहे. मग मी पैसा. 100 रुपये बोलल्यावर असं काय बोलला. आणि हे नॉन शुगर आहे. हे शुगर. हा, हे शुगर आहे. हा, तर मला आवडतात या गोळ्या. फिरायला जाताना बिताना माझ्या पर्स मध्ये असतं. बेस्ट. गारगार वाटतं. काय? खाल्ली परत खाल्ली, पूर्ण खाल्ली. कारण की मेंटल लहानपणापासून खातो मी. हा, मग मी तेच बोलते ना, माझ्या पर्स मध्ये असतेच ती. पण गारगार वाटतं ना. तेच बोलत होतो मी की एवढं गार नाही वाटत. मग ही लोक मिंट म्हणून विकतात, बट हे कॅन्डीज आहे, हे मिंट नाही वाटत आहे. आता हे खाऊन बघ ना, मग कळेल की व्हॉट आर मिंट. इथं औषधासारखी एवढीशी गोळी आहे. दिवसात 2 वेळा खायचं. बीपीची गोळी आहे. बेबीची गळी बोलते आणि नुसतीच सगळ्यात बसली, खात पण नाही लवकर. मग काय गिळू. मला नकली जाते तिथे. माझी पण आता नकलीच आहेत, ऍक्सिडेंटने तुटले. दोघं नकली दात लावून बसलो आम्ही. हा, पण माझं खाली असली आहे. माझे पण असली आहेत. ओके, हा, ही हे वेगळी लागते गारगार. ही तोंडाच्या ही जिभेवरती ठेवल्या हम्म. गार करून टाकलं. ते ऍक्च्युअल मध्ये ऍड असतं ना क्लोजअपची वगैरे, भुश लगेच असं गार. माझं हे पण एवढं सगळं गार झालं. हे हा, मग तेच आम्ही कधी खाल्लं नाही, आम्ही हेच खाल्लंय. माझ्यासाठी हे विनर आहे. विनर. मिंटचा अर्थ काय असतो? मिंट करून टाकायला. हे काय आहे? हे चिप करून टाकलं मेंटॉसने. सो दिस इज विनर. सो आता आम्ही जराशी टॅली करून बघितले, तर टॅली केल्यावरती आम्हाला असं कळालं की आमची जी रेटिंग्स होती ते 5 आणि 4 झालेली आहे. 5 फॉर चीप आणि 4 फॉर एक्सपेन्सिव्ह. म्हणजे इन शॉर्ट चीप गोष्ट या राऊंडमध्ये जिंकलेली आहे. या व्हिडिओमध्ये सगळ्या चीप गोष्टी जिंकलेल्या आहेत. सगळ्या नाही, बट टोटल चीप इज द
एक्सपेन्सिव्ह ना. सो हाच होता आजचा आपला व्हिडिओ, चीप आणि एक्सपेन्सिव्ह मध्ये आपल्याला रिव्ह्यू करायचं होतं की ऍक्च्युअली चीप वाली गोष्ट इज चीप आणि ऍक्च्युअली एक्सपेन्सिव्ह वाली गोष्ट इज चोचले और एक्सपेन्सिव्ह. सो आता ते आम्हाला कळलेलं आहे की आपल्या आपल्या गोष्टीमध्ये आपापलं विनर आहे चीप आणि एक्सपेन्सिव्ह मध्ये. बस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. अजून असे काय काय व्हिडिओज घेऊन येऊ शकतो ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मलाही आयडियाज द्या. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि आता आपण लवकरच भेटूया परत. मी चाललो आहे माझं चीपवालं पाणी प्यायला.